योद्धा न्यूज मराठी। ओसरी खुर्द तंत्रनिकेतनमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न। 450हून अधिक विद्यार्थ्यांची से नो टू ड्रग्सची शपथ मंचर। तरुण पिढीनं व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सशक्त समाजाची निर्मिती करावी या उद्देशानं मंचर पोलीस ठाण्याच्या वतीनं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसरी खुर्द येथे अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सुमारे 400 ते 450 विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अंमली पदार्थांविरोधात लढा देण्याचा निर्धार करत से नो टू ड्रग्सची सामूहिक शपथ घेतली। कार्यक्रमात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर कसे अपरिमित नुकसान होते हे त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितले। विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करून व्यसनांपासून 4 हात लांब राहण्याचे आवाहन त्यांनी केले। ड्रग्ज मुक्त गाव अभियानात सहभागाचे आवाहन पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले की समाजातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांसोबतच सुजाण नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा सेवन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। ड्रग्ज मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक घटकानं पुढे येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।